ही भीती आत्ताच नाही निर्माण झाली. गेली 2-3 वर्षे आधी तऱ्हेचे सगळे प्रयत्न अ, आटापिटीचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुष्ट झाले प्रयत्न होते आहेत. का? हां. झाले होते हो, झालेले आहेत. बरं. त्याच्यापैकी एक वैयक्तिक माझी मी हकीकत सांगतो, हां. की मी त्यावेळेला प्रवासामध्ये होतो. तर मला एका ग्रस्तांचा फोन आला आणि त्यांनी मला फोन केला. मी म्हणले, "तुमच्या आता हत्तीपाशी आलोय." ते प्रत्यक्ष होते की नाही मला माहिती नाही. आणि म्हणले, "माझं गवळी, डॉक्टर गवळी आणि मी सांगली जिल्ह्यातला गव्हर्नमेंट व्हेटरनरी ऑफिसर आहे." म्हटलं, "बरं, मग माझ्याकडे काय काम आहे?" ते म्हणले, "मी तुमच्या हत्तीपाशी आलोय आणि तुम्ही ऐकलं असेल तिकडे जामनगरमध्ये वंथारा नावाचा एक प्रकल्प काढला आहे. अंबानी ग्रुप, मोठी माणसं आहेत ती." मग म्हटलं, "काय त्याचं?" तर म्हणले, की तुमच्या हत्तीला अनफिट ठरवणं माझं 5 मिनिटाचं काम आहे." त्याच्यामुळे जिल्ह्याचे ते प्रमुख होते. असं त्यांनी सांगितलं. त्यांनी होते की सांगितलं. मला काय माहिती. बरं. माझ्या सगळ्या हातात आहे. मी सर्टिफिकेट देतो, तुमचा हत्ती अनफिट आहे. या आणि मग लगेच त्यांची माणसं येतील, हत्ती घेऊन जातील. तुम्हाला पैसेही भरपूर देतील. 2-3 तुम्हाला ऑफर झाली होती म्हणजे 2-3 कोटी रुपये तुम्ही का सोडताय? त्यावेळी ते असे म्हणाले होते. हां, असं म्हणालेले. तुम्हाला ऑफर आली होती. हो. पण मी त्यांचं संभाषण सगळं ऐकून घेतलं आणि त्याच वेळेला सर्व संबंधितांना सगळं स्पष्टपणे जे आता मी बोलतोय ते सगळं लिहिलं, की असा एक सरकारी कर्मचारी असलेला व्हेटरनरी डॉक्टर, पशुवैद्यकीय संचालक का काय तो म्हणतो, तो असं बोलतोय आणि इतक्या प्रच्छन्नपणे बोलतोय, की कधी तुमचा हत्तीने म्हणजे स्पष्ट सांगतो, की ही किडनॅपिंगची जी प्रक्रिया आहे किंवा जे प्रयत्न आहेत, हे अनेक वर्ष सुरू आहेत. मग मी त्याला धुडकावून लावल्यामुळे पुन्हा असा प्रयत्न झाला नाही. परंतु मला वाईट काय वाटलं, की माझ्या या पत्रव्यवहाराला कोणीही प्रतिसादात्मक चांगलं उत्तर दिलं नाही अपेक्षित. तासगावकरांना मी एवढंच आवाहन करेन, की तुमचं जे आपल्या गौरीवर प्रेम आहे, ते तसंच ठेवा. आता किती चहाची दुकानं असू दे, फळवाले असू दे, हारवाले असू दे, त्यांना गौरी थांबली नाही त्यांच्याकडे ते चैन पडत नाही. तर तिला पण पडत नाही. आता आमच्या घरची हकीकत मी नंतर सांगेन, की प्रेम आमच्या घरच्यांनी सुद्धा तिचं किती संपादन केलंय. सगळं एकदम सांगता येत नाही. परंतु तासगावकरांनी तिच्यावरची भक्ती तशीच ठेवली. आम्ही त्यांच्या भक्तीशी कुठेही प्रतारणा करणार नाही आणि जी काय झुंज द्यायला लागेल या अन्यायाविरुद्ध आणि झोटिंगशाहीबद्दल मी झोटिंगशाहीच म्हटलेलं आहे. मग तो अंबानी असेल कोण असेल माने त्याचं कौतुक. मी एकच प्रश्न विचारतो. आमच्या गजलक्ष्मीचा जन्म 1986चा आहे. ती आज 38 वर्षाची आहे आणि कोण अनंता कोण अंबानी आले तर 23 वर्षाचा आहे. म्हणजे त्याच्या जन्माच्या आधी 15 वर्ष जन्मलेली आहे. आमच्यापाशी 38 वर्ष आहे आणि तो कुठेतरी अंतराळामध्ये राहून सांगतो, की या सगळ्या हत्तींना वाईट वागवलं जाते. याच्या मागे म्हणजे न्याय वगैरे म्हणजे मी म्हणतो साधं सामान्य ज्ञानच नाहीये. पण का नाहीये? तर त्याच्यामध्ये दुष्ट हेतू काहीतरी आहे. तो काय सांगायचा माझा संबंध येत नाही. परंतु आमच्यापर्यंत जोपर्यंत आम्हाला त्रास आहे तो होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. काय आहे? आम्ही लोकांना विनंती करणार आहोत, की तुम्ही ज्या प्रेमाने ज्या भावनेने तिथे गौरीचं दर्शन घेता, तिला तुम्ही इतकी वर्ष ओळखताय, तिच्याबद्दल तुमची कुठलीही तक्रार असेल तर आत्ता इथे लिहा. नसेल तर आमच्या हत्तीला तुमच्या हत्तीला आमचं आम्ही म्हणत नाही तासगावकरांच्या हत्तीला जे कोण त्रास देणारे असतील त्यांचा बंदोबस्त ताबडतोब करून पुढची 50-100 वर्ष आमच्या गजलक्ष्मीला कुठलाही त्रास होता कामा नये अशी दक्षता सर्वांनी घ्यावी अशी आमची विनंती. म्हणून त्यांचं मी सही घेणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.